आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकतात. तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाही याची खात्री होत नाही तोपर्यंत त्या कोणालाही सांगू नका. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेटणेही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल. लकी क्रमांक 3. तुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतील, परंतु तुम्ही आवडीने वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल तर ताणतणावाशी सामना करू शकाल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणीवर मात करणे शक्य होईल. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. उद्यमशील लोकांसोबत भागीदारी कराल. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. लकी क्रमांक 2. एखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. जमीन किंवा कुठल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे आज तुमच्यासाठी घातक होऊ शकते. जितके शक्य असेल तितके या गोष्टीमध्ये गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साह, प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लागेल. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. लकी क्रमांक 9. आरोग्यासंदर्भातील कोणत्याही प्रश्नावर दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. वाईट सवयी तुम्हाला जडविण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहा. आज तुम्ही आपल्या जीवनातील चिंतेला आपल्या संगीसोबत व्यक्त करण्याची इच्छा ठेवाल, परंतु ते आपल्या चिंतेच्या बाबतीत माहिती करून तुम्हाला अधिक जास्त चिंतित करू शकतात. कार्यक्षेत्रात कुणाशी जवळीकता ठेवू नका. तुमची बदनामी होऊ शकते. जर तुम्हाला कुणासोबत जोडायचे आहे तर ऑफिसपासून दूर राहूनच त्यांच्याशी बोला. लकी क्रमांक 4. खेळ आणि आउटडोअर ॲक्टिव्हिटीमधील सहभाग तुमचा हरवलेला उत्साह परत मिळवण्यास सहाय्यभूत ठरेल. कुणीही अनुभव नसलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने आज असे कुठलेही काम करू नका ज्यामुळे तुम्हाला आर्थिक हानी होईल. सुखद आणि अनोळखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. तुमच्या योजना बारगळविण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करतील, म्हणून तुमच्या अवतीभोवतीची माणसे काय करत आहेत याकडे बारकाईने लक्ष ठेवा. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. लकी क्रमांक 2. आज तुमची प्रकृती चांगली राहील, त्यामुळे तुम्हाला यश मिळेल, परंतु तुमचे सामर्थ्य संपुष्टात येईल. असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. ज्या लोकांनी कुठे गुंतवणूक केली होती आजच्या दिवशी तुम्हाला आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. तुमच्यासारख्याच समान आवडीनिवडी असलेल्या व्यक्तीसोबत तुमची भेट घडेल. आजच्या दिवशी आपल्या प्रिय आवडत्या व्यक्तीशी शालीनतेने वागा. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बराच वेळ स्वतःला वेळ देणे विसरतात, परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल. लकी क्रमांक 9. तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. कुटुंबीय अथवा मित्रांबरोबर स्नेह मेळाव्यामुळे आजचा दिवस एक उत्तम आणि छान जाईल. थोड्याफार अडचणीच्या व्यतिरिक्तही आज तुमचे प्रेम जीवन चांगले राहील आणि तुम्ही आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यात यशस्वी व्हाल. करिअर विषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वतःला गुंतवून घ्या. लकी क्रमांक 3. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंची खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा. तुम्ही किती काळजी करता हे आपल्या वागण्यातून त्यांना दिसू द्या. खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यांमुळे तुमच्यावर तणाव येईल. लकी क्रमांक 5. तुमच्या पत्नीसोबत
कौटुंबिक अडचणीबाबत चर्चा करा. प्रेमळ दाम्पत्य म्हणून जगता यावं यासाठी पती पत्नी दोघांनीही एकमेकांच्या संगतीत वेळ घालवून प्रेमळ नातं घट्ट करा. आपल्या व्यवसायात स्थिर स्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा. ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. आज घरातील लोकांसोबत बोलणी करते वेळी तुमच्या तोंडून काही शब्द निघू शकतात. यामुळे घरातील लोक नाराज होऊ शकतात. यानंतर कुटुंबियातील लोकांना मनवण्यात तुमचा बराच वेळ खर्च होऊ शकतो. लकी क्रमांक 2. तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांच्या वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे, तर आज कोणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्याला चांगला लाभही होऊ शकतो. स्वप्नातील चिंता सोडून द्या आणि आपल्या रोमॅन्टिक जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या. व्यवसायात फसवले जाण्यापासून चौकस राहा. आध्यात्मिक गुरु अथवा वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शक लाभेल. लकी क्रमांक 2. आपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला अपरिमित आनंद होईल. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती, आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. कुटुंबातील सदस्य आणि ज्येष्ठ प्रेमाने तुमची काळजी करतील. तुमची प्रिय व्यक्ती वैतागल्यामुळे तुमच्या मनावर दबाव येईल. कामाच्या ताणतणावाचे ढग अजूनही तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही. दिवस चांगला आहे. दुसऱ्यासोबतच तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढू शकाल. लकी क्रमांक 8. आपल्या घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि त्यांचा सल्ला घ्या. म्हणून अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या स्वीकारण्यास शिका. मनाला रिझविण्यासाठी मनोरंजनासाठी चांगला दिवस. पण तुम्ही जर काम करत असाल तर व्यावसायिक करारांवर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. आज तुम्हाला नात्याचे महत्त्व कळू शकते, कारण आजच्या दिवशीचा जास्ती वेळ तुम्ही आपल्या कुटुंबातील लोकांसोबत घालवाल. आज खर्चामुळे तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्यावर दुष्परिणाम होईल. लकी क्रमांक 6.